विक्रमशी मी लग्न का करू नये ह्याचं खरं कारण आता मला कळलंच पाहिजे. अगं वेडी आहेस का तू? हे बघ, विक्रमच्या आणि तुझ्या लग्नाला मी विरोध करत होते कारण ते. हे बघ आई, प्लीज मला सांग ना काय झालंय. आई सांग कारण काय. अगं कारण त्या घरात जाऊन तू कधी सुखी होणार नाहीस म्हणून मी पण. तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस आई. खरं कारण वेगळंच आहे. आई तुला माझी शपथ आहे, तुला मला सांगावंच लागेल. देव बघ, आतापर्यंत मी तुला काही सांगितलं नाही कारण मला काळजी वाटते ग तुझी. हे लग्न जर झालं तर काय तर ते विक्रमच्या जीवाचं काही बरं वाईट करतील अशी धमकी दिली रणवीर राजेंनी. काय? हो देव, आता तुला सगळं खरं कळलंच आहे तर तू विक्रमशी लग्नाचा विचार सोडून द्यावास असं आम्हाला वाटतं. देव, मी हात जोडते तुझ्या पुढे. हे सगळं थांबवणं आता तुझ्याच हातात आहे. आई अगं काय? माहित तर रणवीर राजे तुम्हाला दोघांनाही सुखानं जगू देणार नाही. अगं आई, आई आई प्लीज. हे बघ आई, अगं आमचं लग्न होऊ नये म्हणून शेवटपर्यंत ते काहीतरी प्रॉब्लेम्स क्रिएट करतच राहणार ना. पण तुम्ही माझ्यापासून ही गोष्ट लपवून ठेवायला नको होती. चुकलं असेल आमचं, पण आता खरं काय ते तुला सगळं कळलंय. पण यातलं काही विक्रमला मात्र कळता कामा नये. त्याला हे जर कळलं तर काहीही होऊ शकतं. देव, तू विक्रमला यातलं काही सांगणार नाहीस ना? तुम्ही प्लीज काळजी करू नका आणि असे घाबरू नका. या लग्नाला विरोध करण्यापलीकडे ते काही करू शकणार नाही. आतापर्यंत आपल्याला काही कमी त्रास दिलाय का त्यांनी? म्हणूनच सांगते, आता हे सगळं थांबायला हवं. थांबायला तर हवंच, पण म्हणून मी घाबरून विक्रमला सोडणार नाही. कारण रणवीर राजे राजे असले तरी ते कुणाचं नशीब घडवू शकत नाही आणि बदलूही शकत नाहीत. देव, मकरंद काय झालं आता का हसलात? याला म्हणतात बिझनेस. 90 लक्ष मिळाले की हो 90 लाख. अप्पा ते कसं काय? ते जागा आम्हाला नको पाहिजे होतो, पण ते रणवीर राजे येणार म्हणून आम्ही पार्टिसिपेट केलं होतं. ते बोली कितीच लावतो तेच बघायचं होतं. विक्रमला पॉन बनवून त्या ओरिजिनल मालकाशी डील करून 3 कोटीवर ते जागा घेऊन जाण्याचं ठरवलं. त्याच्या एकूण 30% 90 लाख मिळाले की हो.
थोड़ा ब्राइट स्माइल चाहिए। वेरी गुड, स्माइल, एक्सेलेंट। पोज चेंज, प्रोफाइल इधर देखना, या लुक इन द कैमरा, स्माइल, एक्सेलेंट। जस्ट होल्ड ऑन, excellent. Look here. अरे श्रावणी मॅडम तुम्ही आज काही फोटोशूट वगैरे आहे का तुमचं? पण नाही, ते जवळ शूट करत होते. यो इकडे असं कळलं म्हणून भेटायला आले. कुणाचा शूट चाललंय ग? कुणीतरी नवीनच मॉडेल आहे, अनु. ब्युटी सोपसाठी सिलेक्शन झालंय आणि लुक टेस्टसाठी शूट सुरू आहे. ब्युटी सोपसाठी लुक टेस्ट? शीतल. येस सर. एक्सक्यूज मी, मॅम आले मी. इथे बघ, लेफ्ट साइडला इथे थोडंसं रिफ्लेक्शन आलंय. थोडं हे जरा चेक कर. दिस वन इज गुड. हा फोटो चांगला आहे. दिस इज नाईस. थोडं इकडनं फक्त थोडं सांभाळ. शीतलला सांग हे केस इकडचे जे थोडेसे. हाय श्राव्या, तू अचानक इथे यावेळी का? मी नाही येऊ शकत. तसं नाही ग, तुझा काही फोन नाही आला, अचानक आलीस. काही काम होतं का? नाही, काम असं काही नाही. इथे जवळच मी शूट करत होते. तू इकडे आहेस मला कळलं म्हणून तुला भेटायला आले. गुड, बरं केलंस. तू बस, मी येतो. रेडी अनु? यो, ॲक्च्युली माझं तुझ्याकडे महत्त्वाचं काम आहे. की माझं हे काम संपवतो, मग बोलू निवांत. यो प्लीज, आपण आत्ताच बोललो तर बरं होईल. रिलॅक्स श्राव्या, तोपर्यंत तू कॉफी घे. नाही हो, मला आत्ताच श्रावणी, मी शूट करतोय ना, दिसतंय ना? आम्ही घर सोडल्यानंतर आमच्या बाबतीत असं काही घडेल याचा आम्ही विचारही केला नव्हता कधी. खरंच असं काही घडेल असं मलाही वाटलं नव्हतं. आज पहिल्यांदा आम्ही भैया साहेबांसमोर एक विरोधक म्हणून उभे राहिलो. आमचा वापर केला जातोय आम्हाला कळत होतं, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. नोकरी करतो ना आम्ही लिंगप्पा साहेबांची. बिल्डिंगमध्ये भैया साहेबांना करोडो रुपयांचं नुकसान सोसावं लागलं. पैशांचं झालेलं नुकसान मोजता तर येतं विक्रम. भीतीपोटी माणसाला झालेला त्रास तो मोजता येतो. देवयानी, तू काय बोलतेस, कशाबद्दल बोलतेस, आम्हाला काहीच कळत नाही. तुझ्याच भैया साहेबांबद्दल. भैया साहेबांबद्दल? आई आपल्या लग्नाला विरोध का करत होती हे माहितीये तुला? नाही ना? मी सांगते. ज्या भैया साहेबांचं आज करोडोंचं नुकसान झालं म्हणून तुला वाईट वाटतंय ना, त्याच भैया साहेबांनी आपलं लग्न होऊ नये म्हणून माझ्या आईला धमकी दिली होती आणि म्हणूनच आई आपल्या लग्नाला विरोध करत होती. कुठे चाललास? भैया साहेबांना जाब विचारायला. नाही विक्रम, तू असं काही करणार नाही. आज आम्हाला थांबू नकोस देवयानी. त्यांनी केलेल्या कृत्याचा जाब त्यांना द्यायलाच लागेल. आता यातनं त्यांची सुटका नाही. हे बघ विक्रम, एक गोष्ट लक्षात घे. धमकीबद्दल आपल्याला कळलंय हे भैया साहेबांना जर समजलं ना, तर ते अजूनच रिॲक्ट होतील आणि त्याचे काय परिणाम होतील हे काही सांगता येणार नाही. ह्या गोष्टीचा जरा शांतपणे बसून विचार करायला हवा. शांतपणे? एवढं सगळं घडल्यावर तू आम्हाला शांत राहायला सांग. हो, कारण शांतपणे बसूनच यावर मार्ग काढायला लागणार आहे. विक्रम रिलॅक्स. अजून किती दिवस आपल्याला या गोष्टी सहन कराव्या लागणार आहेत कळतच नाही. कधी हा त्रास संपणार आहे आणि कधी आपण दोघं एकत्र येणार. तू एवढा का निराश होतोस? आणि तसंही आपलं लग्न जर काही अडचणी न येताच पार पडलं तर आपल्या लग्नाचं थ्रिल नाही का कमी होणार? प्रेम करतो ना आपण. कॅमेरा धर खाली. कम डाऊन. या, दॅट्स नाईस.
कंसेप्ट ऐसा है कि अपन तू हाथ ऐसे कर, टेक अ पोज लाइक दिस, या कैमरा, या यो, मला घरी जायला उशीर होतोय. आपलं बोलणं झाल्यावर तू तुझं काम कंटिन्यू कर ना. हे बघ श्रावणी, तुला जर उशीर होत असेल तर तू जाऊ शकतेस, मला वेळ लागेल. हाँ, या साइड लुक दिस साइड, प्रोफाइल इधर देखना, इधर. Excellent. Fabulous. You're gorgeous. Pack up for the day. Let's go. Yeah, please. Hi. बाय. Sure, bye-bye. Bye. Nice face. आता बोल, काय काम होतं? यो, हा सगळा काय प्रकार आहे? ब्युटी शॉपच्या कॅम्पेनसाठी तू हिला सिलेक्ट केलंस? हो. अरे हो काय हो? यो, या कॅम्पेनसाठी माझं सिलेक्शन झालं होतं. तूच माझी लुक टेस्ट घेतली होतीस ना? क्लायंटने सुद्धा अप्रूव्ह केलं होतं. मग कोण ही अन्नू का फन्नू? ती कशी काय मॉडेल म्हणून सिलेक्ट झाली? कशी काय मॉडेल होऊ शकते म्हणजे? कन्सेप्ट चेंज, मॉडेल चेंज. इज दॅट सिम्पल श्राव्या? तू का स्वतःला एवढा त्रास करून घेतेस? एवढा काय त्रास करून घेते? यो, मला या कॅम्पेनमधून रिप्लेस केलंय हे साधं सांगायची कुणाला कर्टसी पण नाहीये. मी आज इथे तुला भेटायला आले म्हणून मला हे कळलं. तुला पण मला हे सांगावंसं वाटलं नाही? श्राव्या, तू उगाच हायपर होतेस. आज तुझी असाइनमेंट एका दुसऱ्या मॉडेलला मिळाली आहे म्हणून तू भडकतेस. पण अशाच कित्येक मॉडेल्सला रिप्लेस करून त्यांची असाइनमेंट्स तुला मिळाल्या आहेत हे तू विसरतेस. यो, स्पष्ट सांग ना, माझा बदला घेण्यासाठी तू हे सगळं केलंयस ना? व्हॉट? हो. तू मला प्रपोज केल्यावर मी तुला नकार दिला. तेव्हा रिलेशन्स, प्रोफेशन्स एक्सप्लेन करत मोठ्या मनाने माझा नकार तू ऍक्सेप्ट केला होतास. इनफॅक्ट ना, हे नाटक होतं, प्लॅन्ड होतं सगळं. शट अप श्राव्या, ओके? जस्ट शट अप. तू जसं म्हणतेस ना तसे अनेक लोक आहेत या इंडस्ट्रीत, मान्य आहे मला, पण मी त्यांच्यापैकी नाही आहे. आणि तुला जर वाटत असेल की तुझं प्रेम मिळवण्यासाठी मी हे सगळं करतोय तर आजपासून तुझ्यात आणि माझ्यात कोणतेही रिलेशन राहणार नाहीत. नायदर पर्सनल नॉर प्रोफेशनल. इज दॅट क्लिअर? पाणी पाणी रे पाणी पाणी पाणी. हो बसराव, हो आमचं सुद्धा एक ठिकाणी नवीन लग्न झालं होतं. आम्ही काय तुमच्यासारखे एकतर्फी बघत राहत नव्हतो. पाणी पाणी रे नैनो में. बजरंगराव, तुमचं तुमच्या बायकोवर प्रेम आहे हे आम्हालाही माहिती आहे हो, पण त्यासाठी सार्वजनिक नळाचं पाणी फुकट जाऊ देऊ नका. हो, धन्यवाद. हे म्हाताऱ्या, विक्रमादित्य कुठे आहेत? कोण इकडं? कोण आदित्य? मला नाही माहिती. हो, सोडा 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 त्यांना. आणि असं काय केलंय काय विक्रम भाऊनी? जेवढं सांगितलं तेवढं बोलायचं, फालतू प्रश्न विचारायचे नाहीत. अहो, तुम्ही कशाला मध्ये पडताय यांच्या? ते विक्रम आणि त्यांची माणसं काय ते बघून घेतील. पण तुम्ही आहात तरी कोण? आम्ही रणवीर राजेंची माणसं आहेत. आजच्या तुम्ही विक्रमादित्याने या वस्तीतून बाहेर काढलं पाहिजे, समजलं? आणि जर का विक्रमादित्यांना तुम्ही या वस्तीतनं बाहेर काढलं नाही तर ही वस्तू भेटून द्यायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही. तेव्हा तुम्हाला वाचवायला तुमचा लिंगाप्पा पण येणार नाही, समजलं का? दादा, ही माणसं जर रणवीर राजांची असतील तर विक्रम भाऊने इथून जाण्यातच भलाई आहे. तुम्ही हा सगळा प्रकार लिंगप्पा साहेबांच्या कानावर घाला, म्हणजे तेच काय ते बघून घेतील. वय वय, आता यावर चर्चा नको. मी आताच लिंगप्पा साहेबांना फोन करतो
त्यांनाच विचारून ठरवूया पुढे काय करायचं ते. यो आय एम सॉरी. माझं चुकलं. हे बघ, मला रिप्लेस केल्याचं असं अचानक कळल्यावर माझा स्वतःवर कंट्रोल नाही राहिला. आय एम सॉरी. यो प्लीज मला माफ कर ना. इट्स ओके श्राव्या. एक गोष्ट लक्षात ठेव, मी तुला प्रपोज केलं कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे, पण ती आपली पर्सनल गोष्ट होती. राहिला प्रश्न प्रोफेशनचा, तर आपल्या प्रोफेशनमध्ये खूप काही मिळवण्याबरोबर खूप काही गमवावंही लागतं. एका रात्रीत खूप काही बदलून जातं. ओव्हरनाईट यू कॅन बिकम अ स्टार. आणि अशा वेळी यश आणि अपयश हे दोन्ही एक्सेप्ट करता आलं पाहिजे. आज एक ॲड कॅम्पेन तुझ्या हातून गेली, तू जे रिॲक्ट झालीस ते शेवटचं होतं. यापुढे ही चूक करू नकोस. पण काय मी एकटा तरी काय करणार? असं कसं, आता सगळ्यांना ते बघायला पाहिजे ना. एक मिनिट हे बघा, मारी मला असं वाटायला लागलंय की आपण विक्रम भाऊला इथून जायलाच सांगूया. बरोबर आहे. दोघा भावाच्या भांडणात आपल्या नुकसान का करून घ्यायचं? पण एवढ्या चांगल्या माणसाच्या पाठीमागे गुंड का लागलेत हेच कळत नाही. अहो, पण कोण चांगलं आणि कोण वाईट हे असं चेहऱ्यावरून थोडी ना ठरवता येतं. हो, आता ते आपल्या बरोबर इतके दिवस राहतच पण आहेत ना. आता काय करायचं हाच प्रश्न राहिलाय. नाही, मला असं वाटतं ना की आपण ठरवूयाच, त्यांनी इथं राहायचं की जायचं. हा, बरोबर. काय काय झालं बजरंग? तुम्ही सगळे एकदम इकडे? कोणीतरी बोला, काय झालं? काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे विक्रम भाऊ, सांगताना खूप वाईट वाटतंय हो आम्हाला, पण तुम्ही ह्या वस्तीतनं दुसरीकडे राहायला जा. काय? होय. हो, नाहीतर तुमचे ते भाऊ रणबीर राजे आम्हाला सुखानं नाही राहू देणार हो इथं. पण भैयासाहेबांचा काय संबंध आहे? त्यांची माणसं येऊन आम्हाला धमकी देऊन गेलीत. उद्या जर तुम्ही नाही गेलात तर उद्या आमचे ते घरी पेटवायला कमी करणार नाहीत. मी काय म्हणतो, त्यांना आपण विरोध करण्यापेक्षा लिंगप्पा साहेबांचं एकाच ऐकून घ्यायला म्हणणं काय ते. अहो, पण आपण जर लिंगप्पा साहेबांची वाट बघत बसलो तर आपलीच घरं आपल्या हातून निघून जातील. राजकुमार, तू या कोणाचं ऐकू नकोस आणि जाऊ नकोस प्लीज, माझ्यासाठी. हो, नको विक्रम भाऊ, आम्ही हात जोडतो तुमच्या पुढे, पण तुम्ही दुसऱ्या वस्तीत जा इथनं आता. घाबरू नका, आमच्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. आम्हाला तुम्ही तुमच्या वस्तीत जागा दिलीत, आम्हाला आसरा दिला, या आठवणी आम्ही कधीच विसरू शकणार नाही. आणि तुमचे उपकार सुद्धा. तुम्हाला अडचणीत टाकून तुमच्या उपकारांची परतफेड आम्ही नाही करू शकत. आमच्यामुळे तुम्हाला नाही त्रास होणार. आम्ही लवकरात लवकर इकडे निघून जाऊ. काळजी करू नका. येतो आम्ही.